प्रचंड शक्ती वाढवणारं हे फळ आहे। आयुर्वेदामध्ये जी फळवर्ग सांगितलेला आहे, या फळवर्गात सगळ्यात टॉपचं फळ कोणतं असेल? नमस्कार, मी वैद्य सुविनय दामले। काही जणांनी प्रश्न विचारला की जे कोहाळा नावाचं फळ आहे, हे फळ शरीर क्लीन करण्यासाठी वापरता येतं का? शरीर क्लीन करणं हा अत्यंत साधा उपयोग सांगितलात। म्हणजे तुम्ही अमृताने माझा ताप कमी होईल का असं विचारताय। अरे अमृत हे पूर्ण 100 वर्ष निरोगी आयुष्य आणि इच्छामरण एवढा अमृताचे फायदे असताना तुम्ही तापासारखीच अपेक्षा का बाळगता? कोहाळा हा असं फळ आहे, आयुर्वेदामध्ये जी फळवर्ग सांगितलेला आहे, या फळवर्गात सगळ्यात टॉपचं फळ कोणतं असेल तर ते कोहाळा असं आहे। काय करतं? रसधातू, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र सगळ्या धातूंना तृप्त करणारं हे कुष्मांड नावाचं एक फळ आहे। प्रचंड शक्ती वाढवणारं हे फळ आहे। तुम्हाला माहिती आहे, कोहाळा हा तांत्रिक कर्मांसाठी वापरला जातो, तांत्रिक मार्गात वापरला जातो। बली देणं हा जो प्रकार आहे, जिथे प्रत्यक्ष बली, जिथे प्राण्यांचा देता येत नाही, निषिद्ध आहे, देऊ नये, तिथे हा कोहाळा तिथे असा चिरायचा असतो आणि त्याच्यामध्ये लगेचच्या लगेच पिंजर टाकायची आणि ते प्रतीक आहे मांसाचं। मांसवर्गीय प्राण्यांना देवाला किंवा त्या यज्ञामध्ये आहुती देण्यासाठी प्रत्यक्ष प्राण्याची हिंसा न करता ह्या कोहाळ्याचा बली दान सांगितलेला आहे। कोहाळा इथे असा का वापरतात? तो अखंड मांसवर्धक सगळा त्याच्यातला जो भाग आहे तो पोषक करणारा असतो, क्लीन्स करणारच आहे शरीर। त्याच्यात फायबर भरपूर आहे, तंतुमय रेषेदार पदार्थ जे आहेत ते त्याच्यामध्ये जास्ती आहेत आणि त्यामुळे शरीर जे असं निस्तेज बनत चाललेलं असतं, सुकलेलं आहे, आता त्याला तरतरी परत आणायची आहे। म्हणजे एखादं झाड असतं, वाळलेलं झाड असतं, त्याला जसं पाणी घातल्यानंतर जसं तरारून वर येतं ना, तसं शरीरातले सगळे धातू जर क्षीण झाले असतील, केमोथेरपी झाल्यानंतर किंवा अँटीबायोटिकचा कोर्स झाल्यानंतर, मोठ्या आजारपणातनं उठल्यानंतर, कावीळ वगैरे होऊन गेल्यानंतर शरीरामध्ये जी उष्णता साठते ती उष्णता कमी करण्यासाठी कोहाळ्यासारखा दुसरा चांगला पदार्थ नाही। मग कोहाळ्याचे काप चालतात, कोहाळ्याचा हलवा चालतो, कोहाळ्याचा ज्यूस चालतो, कोहाळ्याची भाजी चालते, कोहाळ्याचे सांडगे चालतात, कोहाळ्याच्या पाण्यापासून तयार केलेले पापड चालतात। काहीही तुम्ही युक्तीने वापरलं तरी चालू शकतं। कोहाळा हे जे फळ आहे हे अत्यंत चांगलं फळ। कोहाळ्याला कुष्मांड असं म्हणतात। पांढऱ्या रंगाचा, हिरवट पोपटी रंगाचा असा हा एक मोठा एवढ्या आकाराचा कोहाळा बाजारामध्ये विकत मिळत असतो। तुम्ही विकत आणून त्याचा कोणताही प्रकार केला तरी चालेल। मला आवडतो तो कोहाळ्याचा पेठा, जो आग्र्याचा पेठा म्हणून प्रसिद्ध आहे। तो ऍक्च्युअल कोहाळ्यापासूनच तयार केलेला असतो। वरचं साल काढायचं, आतला गर असतो तो काढून टाकायचा आणि मधला जो मांसल भाग असतो त्याला टोचणी देऊन चुन्याच्या निवळीत एक रात्र बुडवून ठेवून दुसऱ्या दिवशी तो कच्च्या साखरेच्या पाकात शिजवून पक्क्या साखरेच्या पाकात घोळवून नंतर तो उन्हात वाळवला जातो, तेव्हा तुम्हाला तो पेठा या नावाने मिळतो। त्याच्यात पाक जर असेल तर तो रसवाला पेठा असं म्हणता येईल, नाहीतर सुका पेठा सुद्धा चांगला लागतो। या आत्ताच्या उन्हाळ्यामध्ये कोहाळा तुम्ही जरूर वापरा। रोज सकाळ संध्याकाळ घरात 2 वेळा जरी तुम्ही हा कोहाळ्याचा पेठा खाल्लात तरी उष्णता कमी व्हायला मदत होते। जेवला नाहीत तरी चालेल, एवढं सगळं प्रोटीन तुम्हाला कोहाळ्यातनं मिळत असतं। म्हणजे 2 कोहाळ्याच्या वड्या जर तुम्ही खाल्ल्यात दिवसाला तर तुम्हाला 1 बाटली सलाईन मिळायचं पुण्य मिळेल। एवढं कोहाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये शक्ती भरलेली आहे। अग्नीला वाढवणारा आहे, परंतु अग्नीचा क्षय करणारा नाही। भुकेला वाढवणारा असतो, परंतु कुठेही तुमच्या शरीरात रुक्षपणा, कोरडेपणा निर्माण करत नाही, उष्णता वाढवत नाही। आणि त्यामुळे कोहाळा लहान मुलांपासून, ज्यांचे केस गळतायत, जे खातायत पण अंगाला लागत नाहीये, हे असे उगाच बांबूच्या काठीसारखे असे उंच वाढत चाललेत, अंगाने असे आडवे होत नाहीयेत, त्यांच्यासाठी कोहाळा एक नंबर काम करत असतो। कोहाळ्याचे पापड, आमच्या कोहाळ्याच्या पाण्याचे पापड म्हणजे काय तर जेव्हा पापड करायचे असतात तेव्हा ते पापडाचं पीठ भिजवण्यासाठी साधं पाणी वापरायचं नाही, कोहाळा किसायचा, त्याचा जो चोथा असतो त्याच्यापासून सांडगे बनवायचे आणि जे पाणी असतं हे पाणी गाळून घ्यायचं आणि ते पापड भिजवण्यासाठी वापरायचं। मग असे पापड उपवासाला देखील चालतात। आमच्या घरी असेच पापड पूर्वी होत होते, प्रत्येक घरात होत होते हे सगळे प्रकार। आज हे सगळं रेडीमेड, ते पापडही विकत, सांडगे पण विकत आणि तयार झालेले भाजलेले मसाला पापड सुद्धा स्विगी आणि झोमॅटोवरनं विकतच आपल्याला आणायला लागतात। घरात काय करता येतं आपल्याला माहितीच नसतं। हे साधे साधे घरात मिळणारे प्रकार जे आहेत, क्लिन्झिंगसाठी कोहाळा वापरू नका, ताकद येण्यासाठी कोहाळा वापरा। ज्यूस घेतला तरी चालेल, फक्त ज्यूस घेताना सकाळी रिकाम्या पोटी कोणत्याही फळांचे ज्यूस प्यायचे नाहीत।
जेवत असताना ज्यूस घ्या. ज्यूसपेक्षा सुद्धा त्याची भाजी करून घ्या, शिजवून घ्या, हलवा करून घ्या, फ्राय करून घ्या, कोणत्याही प्रकारे वापरा. कोहाळा रोज या उन्हाळ्याच्या दिवसात तर पोटात गेला. हलवा करून खा. हलवा सुद्धा अतिशय चांगलं काम करत असतो. तुम्ही हलवा करून खायला काही हरकत नाहीये. जसा दुधी भोपळ्याचा हलवा करतात तसाच या कोहाळ्याचा पण हलवा, कोहाळ्याची बर्फी आपण करू शकतो. हे सगळे प्रकार युक्तीने जर केलेत तर आपल्याला शक्ती मिळाल्याशिवाय राहणारच नाही. धन्यवाद. भांडी असतात, ही भांडी अत्यंत महत्त्वाची असतात. इतकं सुंदर हे काशापासून तयार केलेलं ही वाटी आहे. ह्याचं वजन पण खूप जास्ती आहे. हे जे ताट आहे हे ताटसुद्धा काशापासून तयार केलेलं आहे. हे वेगवेगळे धातू आपल्या परंपरेमध्ये होते. आणि अशी ताटं जर पाहिजे असतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर दिलेला आहे. तुम्हाला अशा ताटांची मागणी जर तुम्ही व्हॉट्सॲपवरनं जरी केलीत तर या ताटांची सगळी मोजमापं किंवा त्यांचं वजन, पाठवण्याचा खर्च सगळं तुम्हाला घरपोच मिळेल.